वरती आल्यावर कळलं की खाली आणखीन एक दबाव मिळाला आहे. नवीन मोबाईल घेतला आहे विवोचा. कोणता आहे सर तुमचा? ओप्पो फाइंड X9. 1.2 लाखाचा मोबाईल घेतला आहे, त्यामध्ये ते आता माझी शूटिंग करत आहे. आम्हाला वाटलं की नेमकं आपले साधं एवढे का फोटो काढताय, नेमकं आवराना का नाही आवराना. आम्हाला इथं पोहोचून जवळपास 25 मिनिटं कंप्लीट झालेले आहे. अण्णांना आपल्याला पाठपोळे घेऊन येतपर्यंत गेले, पुन्हा वापस आलेले. आणि तुम्ही नुसते चाला म्हणताय. हा जो पाणी वाहते दूधसागर जसा धबधबा वाटतोय, आम्ही त्याचं मोहन आवडतं आणि ते फोटो वगैरे शूट वगैरे केलं आहे आणि छान असे आलेले. आता हे पाणी खूप जोरात इकडून येत आहे आणि आपल्याला अजून वर जायचं वाटतं. अरे बापरे, कळसुबाई सारखंच वाटतं. थोडा है बहुत ऊपर आहे. चलो फिर. असंख्य धबधबे दिसत आहे आपल्याला इथे इथून पुढे. आणि आपल्याला जसं की आता हा पूल लागलेला आहे, जो की आपण आता सीडी बघितली आधी, आता जसे 2 पूल लागलेले आपल्याला. आपले मेंबर सगळे पुलावर जात आहे आणि काही मेंबर पाण्यातून जाण्याचा आनंद घेत आहे, जे की आपल्याच ग्रुपचे. हे सटकणारा वाटतोय मला. हो डॉगी. हा भारी बाबा तो तिकडचा धबधबा पाहुणे. हो जबरदस्त पाणी खाली वरच चालू आहे धबधब्यामध्ये आणि एकदम छान असं धबधबा इथं आहे. 2 पूल आहे बॅक साईडला, फ्रंट साईडला. अरे मुन्ना आहे का खाली? मी लोक कोण गेले खाली. मुन्ना एकदम छान असा आनंद घेतोय धबधब्याचा पाण्यामध्ये जाऊन. हा बुट्ट्याचा आनंद घेताना एकदम तिकट तेज मारून दिलेलं यांनी. आणि आजचे बुट्ट्याचे अन्नदाता कोण आहे? अण्णा हे अन्नदाता, तुम्हाला खूप खूप धन्यवाद ग्रुप तर्फे. आणि आज खूप भूक लागली होती. नंतर हिसाबात लावणार आहे. होय धन्यवाद काय करू आपण मग. आप्पा धन्यवाद केलं अण्णा, हिशोबात नाही नाव येतात. हा एक्सपर्ट याच्यामध्ये मुन्ना आणि मुळे सर वाटतंय जरा. हे सर बी 2 बोटावर फिरवत आहे राव. मी पंप करू का, मी बुलेट गाडी माझी बनू का, मी बुलेट गाडी माझी बनू का. माग सरावर कोणी आडवं आलं तर मी पीक मारावं. मी पीक मारावं. बुलेट गाडी माझी बनू का. आम्ही आता वरच्या टोकावर आलेलो आहे आणि इथं बघा तुम्ही दिवे लावतो आपण, त्यासाठी कसं हे असतं ज्योतमाळ कसं हे बनलेलं आहे. आणि छान प्रकारे पूर्ण अखंड दगडात आहे. आणि मागं जे येतं एक मंदिर आहे, आपण बघूयात येताना काय आहे. आणि असं पुढं भरपूर अशा ठिकाणी ज्योतमाळ्यासारखं बनलेलं आहे. असंख्य धुकं असं इथं पसरलेलं आहे, त्यामुळे आजूबाजूचं काहीच दिसत नाही आहे नेमकं काय आहे. त्या आजूबाजूचे हॉटेलही दिसत नव्हते, इतकं धुकं होतं इथे. आता थोडंसं जवळ आल्यामुळे दिसतं आहे. आणि इकडं किती खोल आहे, किती लांब आहे आणि मंदिर कुठे काहीच कळत नाही. ते अंदाजे सगळे जात आहे, आम्ही त्यांच्या मागे जातो आहे. हे बघा, हे डोंगरावरती आल्यानंतर इथं एक पाण्याचा साठा आहे. इथं ते स्विमिंग करण्याचा प्रयत्न करत आहे, पण अंदाजे इथं काही अंदाज नाही किती खोल आहे आणि किती वर आहे. अशी रिस्क मी म्हणतो कृपा करून कोणी घेऊ नये. ज्यांना पोहता येतं किंवा त्यांना चांगला एक्सपिरियंस आहे त्यांनीच पाण्यामध्ये उतरावे. आणि हे मुलं छान एक आनंद घेत आहे, तर तुम्ही आनंद घ्या, आम्ही जातो दर्शनाला. कोई प्रॉब्लेम नहीं है, मगर दूसरा है तो उसे हडा देना, पाण्यावर देना. ग्रुपचं नाव खराब होईल असा कार्यक्रम तू करू नको. संभाजीनगर जिल्ह्यात सुप्रभात. ही झाड कोणतं आहे मला सांगता येत नाही, त्याला पान नाही, पण हे शेवाळ्यासारखं त्याच्या खोडाला लटकलेलं आहे. आणि आपण हे बघू शकता, हे जे लिंगोरच्या सारखी जी दगडं लावलेली आहेत, हे दगड जे आहे तर ज्याही माणसाची मनोइच्छा आहे ती दगड लावल्यानंतर त्याची मनोइच्छा पूर्ण होते. आणि असं म्हणतात की ज्यांनी ते दगडं लावलेले आहेत ते परत इच्छा पूर्ण झाल्यानंतर खाली ठेवायला यावं लागतात. त्या सुप्रभातचे ज्येष्ठ
आपण जाणार आहोत जे आज सकाळी येऊ नको या परिस्थितीमध्ये इथे आलेले आहेत. त्यांनी शेवटच्या क्षणी निर्णय घेतला की मला जायचंय आणि ते आलेले आहेत. आणि आता इथे हे इच्छा ज्या व्यक्तीची मनामध्ये आहे त्यांनी ते इच्छेसाठी जेही आपण मनात ठरवू ते हे 7 दगड लावल्यानंतर त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होते. आणि आज आपण त्यांच्या मनामध्ये इच्छा धरलेली आहे काहीतरी आणि हे 7 दगड ते लावणार आहे आणि ते लावल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर हे जे दगड लावलेले ते काढण्यासाठी सुद्धा परत येणार आहेत. जय श्रीराम. तो त्याच्या हे पहिल्या वेळेस बघितलं इथं काय आहे, हे कुंड आहे, खूप असं पाणी तुंबलेलं आहे या कुंडामध्ये. सुप्रभात ग्रुपचे साधक हरिश्चंद्र गडावर पाऊस वाऱ्याची तमानं बाळगता यशस्वी पोहोचलेले आहेत. धन्यवाद. आज आपण सुप्रभात ग्रुप सर्वजण पाणी वारा त्याच्यानंतर दगडगोटे धरणे यांचा सर्वांना मात करून इथं आलेलो आहे आणि 3 दिवसापूर्वी आपलं ठरलेलं आणि 10 साधक आज इथे आलेले आहेत. सरमुळे नमस्कार. आज सुप्रभात ग्रुपचे सर्व साधक या हरिश्चंद्र गडावरती त्याचं जे काही टोक आहे त्या टोकावरती पोहोचलेले आहेत आणि इथं आम्ही आता हरिश्चंद्र गडावरील जे मंदिर आहे महादेवाचं त्या मंदिरामध्ये आता दर्शन घेणार आहेत. आणि वारा पाऊस धुके या सगळ्याची पर्वा न करता आपल्या सुप्रभात ग्रुपचे साधक अतिशय खडतर परिश्रम करून या हरिश्चंद्र गडावर पोहोचलेले आहेत. खूप छान आणि सुंदर अनुभव हा आपला. आज आम्ही सुप्रभात वातावरणात सुद्धा इथं पोहोचलेला आहे वरती आणि मंदिर जवळच आहे आणि खूप चांगलं वाटतंय. आता आम्ही ते दर्शन घेणार आहोत आणि थोड्या वेळानं परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. आप्पाची तब्येत हलवलेली आहे तरी आप्पा येऊ का नको येऊ का नको शेवटच्या क्षणापर्यंत आप्पा जर कन्फर्म नव्हतं तरी आपल्याला आम्ही बोलवलं की तुम्ही या गाडीमध्ये बसा, तुम्हाला जर बरं नाही वाटलं तुम्ही गाडीमध्ये झोपा. पण आपण हिंमत केली आणि वर येण्याचं धाडस केलंय. अक्षरशः गोळ्या चालू आहे, आपण ती गोळी नाही घेतली आणि सर्व दुःख विसरून आप्पा इथं महादेवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. नमस्कार. तर आज या ठिकाणी आम्ही ट्रेकिंगसाठी आलो होतो. आमचे संदीप भाऊ यांची छत्री हरली, परंतु काय झालं छत्रीचा मला जरा दुःख वाटलं नाही, कारण काय म्हणतात त्यांनी एक स्टिक सापडली. आता स्टिकचा आनंद घेऊन पुरेपूर फोटोचा आनंद घेणार आहोत आणि पुरेपूर शिवपूर ग्रुप या ठिकाणी आजच्या जे ट्रेकिंगचा पुरेपूर आनंद घेत आहे. धन्यवाद. ठीक आहे, आम्हाला या ठिकाणी छत्री हरल्यामुळे स्टिक भेटली. आता स्टिक आम्ही संदीप भाऊला हस्तांतर करत आहोत आणि याच्यापुढे आम्ही फोटोचा पुरेपूर आनंद घेणार आहोत. करा संदीप भाऊ. धन्यवाद. चला भगवानजी. हरिश्चंद्र गडावरती आलेलो आहे. सकाळी पहाटे आम्ही सकाळी 7:15 वाजता ट्रॅकिंग सुरू केली होती. त्या ठिकाणी आता 9:10 वाजता आहे आणि या ठिकाणी आम्ही 100% ट्रॅकिंग यशस्वी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही तर महादेवांच्या दर्शनासाठी जाणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी मंदिर आहे इकडं आणि खूप सारे धुके सगळीकडे पसरलेले आहे. माझी एक वेळ आमच्या सर्व सुप्रभात साधकांच्या सर्वांना साधकांना विनंती आहे की आपण कधीतरी किमान बाहेर फिरायला निघत जा. आम्ही वारंवार ग्रुपवर मेसेज टाकून सुद्धा तुम्ही रिप्लाय देत नाही आणि सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी एक वेळेस हरिश्चंद्रगड ट्रेकिंग करावा. धन्यवाद. जोराचं असं पाणी जोरात चालू आहे. त्या मंदिराच्या बाजूलाच आहे. मंदिराला खेटून एकदम जोरात पाणी चालू आहे आणि मंदिराच्या बाहेर त्या मूर्त्या लावलेल्या आहेत. अक्षरशः ह्या मूर्त्या कसल्या आहे काही कळत नाही. खूप छान असं मंदिर इथं आहे आणि ही तिची कमान आहे आणि हा तो कळसाचं दर्शन म्हणजेच आपल्या महादेवांचं दर्शन. चला आता पुढे बघूया कसं आहे काय आहे. वा, छान असं मंदिर आहे. परिसर आहे इकडं. इकडं पण कोरीव काम झालेलं आहे. छान असं नंदी आहे. हर हर महादेव. हर हर महादेव शंभो. चला, ही छोटी महादेवाची पिंड आहे स्टार्टिंगची छान अशी.
हे आहे आपलं मेन महादेवाची नंदी. इथून आपल्याला मध्ये जायचं. इकडं तोंड आहे महादेवा मंदिराचं का? हां, इकडं पण भरपूर मोठा परिसर आहे. मुन्ना, तर आपण आता यशस्वीरित्यावर आलेलो आहे. आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे देवाचं, तर बोला. खरोखरच एकदम असं वेरूळ जसे कसे लेणे आहेत त्या टाईपमध्ये मंदिर जसं कैलास पर्वत आहे त्या टाईपमध्ये दिसतंय. आणि पाण्याचं संगम आणि महादेव पूर्ण पाण्यात बसलेले आहेत. खरंच खूप छान नजारा आहे. नितीनजी, चंद्रगडावर आलेला आम्हाला इतकं प्रसन्न झालेलं आहे. जेवढं आम्ही प्रवास केल्यावर बोर झाला त्याच्यापेक्षा इथं आल्यावर सगळा आनंद आमचा प्रसन्न झालेला आहे एकदम. हर हर महादेव हर हर महादेव. मला वाटतं सर एंट्री अशी सर, ते 4 खांबावालं कोणतं? तिकडे काय का हो ना तेच बघत आलो आहे आपण. पण मला वाटतं आपण इकडून स्टार्ट करीत जाऊ असं. हां, नाही मध्ये ते इथं मध्ये पाणी आहे. हां, दुसरं चला. गणपतीचं असं छान अशी मूर्ती इथं आहे. आणि सर्वात जुनं मंदिर ते बनलेलं आहे. काय इकडे? हां, हो का? छोटे छोटे मंदिर आहेत. महादेवाची पिंड अजून एक आहे. पाणी. अरे इथून खाली जाण्यासाठी रस्ता आहे मुन्ना. मुन्ना, हे बघा मुळे सर, इथून पायऱ्या आहे खाली जाण्यासाठी. पण नेमकं कळत नाही इथं काय आहे खाली. आणि फुल पाणी तुंबलेलं सर याच्यामध्ये. पण खाली काय तेच कळत नाही आपल्याला. पाणी त्याच्यात पायऱ्या खूप आहे ना. मग ओरिजिनल मंदिर हे चक्क खाली, कारण की आपल्याला दिसतच नाही पुढे. हां, उन्हाळ्यामध्ये काही असं आलं तर पाणी कमी झालं. तिथं बी मूर्ती आहे छान छान. विठ्ठल लोक. सर हे बघा, इथून पण पायऱ्या आहे. हे बघा, इथून पण पायऱ्या मध्ये जाण्यासाठी. हां, काय झालं? हां, 2 मिनटं हे जरा बघतो आम्ही. हे बघा सर, इथून पायऱ्या आहे खाली जाण्यासाठी मंदिरात. आणि त्या साईडनं पण दोन्ही साईडनं पायऱ्या आहे. आणि फुल पाणी तुंबलेलं आहे. हो सर, खाली नेमकं काय आहे तेच कळना. नाही बोया रे. अरे पाणी ते पूर्ण त्याच्यामध्ये भरलेलं. तेच असेल का काय ते कळत नाही. तांदूळ आहे सर टाकलेले. तांदूळ आहे. मंदिराच्या प्रत्येक साईडने फुल पाणी भरलेलं आहे. जसं की पायऱ्या स्टेप दिसतं आपल्याला जाण्यासाठी. आपण पलीकडे 2 बघितल्या आणि हा एक तिसरा आहे ना हा एक चौथा आहे. इथून एक एक स्टेप उतरून खाली जावं लागतं. मला तरी वाटतं इथेच ते मंदिर आहे जे आपण शोधतोय. आणि फुल पाणी असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नाही आहे. इथं त्यांचा थोडासा सेटअप आहे मंदिरांचा. ज्याची आपण आतुरतेने वाट बघत इथं आलेलो आहे. तो क्षण आपल्याला मिस होतो आहे, कारण की आपल्याला खाली जाता येत नाही. फुल तंतोतंत पाणी तुंबलेलं आहे. आणि त्या कारणानं आपल्याला 3 खांबावलं मंदिर हे बघण्यास विलंब झाला. काही हरकत नाही, आपल्याला महादेवाचे दर्शन झालेलेच आहे. इथे पिंड आहे आणि इथूनच ते आपल्याला मेन मंदिर आहे जे खाली बघण्याचं होतं आपल्याला. इथं मूर्ती पण एक छान मंदिर आहे. सटाकता आहे तरी रेस घेऊन मुळे सरवर गेलेत. बघूया पुढे काय आहे. तर आपण जाऊया मुळे सरसोबत. बरं बघूया काय आहे. अरे चिकना रस्ता आहे, पाय सटकतो आहे. आणि भरपूर लोक
या साईडला जात आहे. नेमकं इकडं काय आहे बघण्यासारखं आपण बघूया. खाली उतरत आहे लोक इकडे. मुळे सर इकडं काय लोक लय उतरू राहिले खाली. नुसतं पाणी बघण्यासाठी चाललंय. हां हां हे बघा इथं भरपूर लोक आहे जमा झालेले आहेत. मला वाटतं इथं काहीतरी आहे किंवा पाणी येत आहे ते बघताय. हां चटकताय पाय. काय म्हणले सर? नाही जिथून पाणी वाहत आहे तिथून काही सटकत वाटत नाही. बाकीचं शेवळ जागा जी आहे ना ती सटकत आहे. वरती काय विचारा नाही. वर गेल ते का? वर गेले होते. काय आहे तिकडे? काही आहे का बघण्यासारखं? नाही बघण्यासारखं आहे का असंच फक्त फिरायला? उधर से कुछ दिखता है क्या? मराठी येते ना त्यांना. मराठी येते का? मग तुम्ही इकडे फिरून आलेत का? काय आहे का बघण्यासारखं का फक्त डोंगरच आहे? ते 4 याचं मंदिर कुठे ते 4 खांबाचं इथं खाली का त्या मंदिराच्या खाली? हां इथं हे सगळे इथं जात आहे तेच आहे का? अरे हे मग आम्ही तेच मिस केलंय का व्हायचं? आम्ही तेच विचारतो कुठे. हां हां 4 पिलरवाला. हां एकच राहिला आहे. हां हां चालतंय. ते सगळे मिस करताय. नाराज होता तिथं गेल्यावरती. ते कळत नाही नेमकं कुठे. हां बरं झालं कळालं ते आता. तुमचं खूप खूप धन्यवाद. कुठले पाहुणे तुम्ही? पालघर पुणे जिल्हा ठाणे पालघर. या मंदिराच्या बाजूलाच 4 पिल्लरचं जे मंदिर आहे ते इथं खाली आहे. जे सगळेजण दर्शनाला जात आहे. आपल्याला ते कळालं कुठं आहे. आणि आता ही पब्लिक सर्व तिकडंच दर्शनाला जाते. आपणही जाऊया बघूया कसं आहे. बाहेर चप्पल नाही राहत बघताय. आणि ते पोरांचे कसे आले होते ना सगळे चप्पलीचे त्याचे बाहेर. हे बघा सटकची जागा आहे. खूप सांभाळून जावं लागतं आहे. बसून जाणं तेवढंच चांगलं जाईल. हे बघा स्टेप बनलेलं आहे पण त्याहून पाणी वाहत आहे. आणि सगळेजण तिकडे दर्शनाला जात आहे. सांभाळून चला सर. घातल्यावर थोडं मोठं घातल्यावर ग्रीप येत आहे. पण आपल्याला जरा चप्पल असल्यामुळे पायात ग्रीप नाही. आदेश महाकाल दिलेले बघा तिथं छान आहे एकदम. धुक्यामुळे तुम्हाला दिसत नसेल पण चला आपण पुढे जाऊन बघूया. पाय सटकता आहे जरा दम्मानी सर. काळजीपूर्वक उतरवणं खूप गरजेचं आहे कारण सटकलं तर खाली पाण्यातच आहे. स्टेप बाय स्टेप बिना चपली चाललो आहे आम्ही. ते मंदिरासमोर चप्पल काढलं आणि चला आलं. इथे भरपूर जण पब्लिक आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आणि हा रस्ताही खूप बारीक आहे जाण्यासाठी. सेफ है तो सब हीरो है. एकदम सही. तुम्ही काळजीपूर्वक चला खाली. आपला जीव आहे तर आपण आहे. चला खूप गर्दी आहे. दर्शन झालं पाहिजे. दरवाजात एवढी गर्दी आहे असं वाटतंय की पब्लिक एवढी जमा झाली दर्शन होण्यास विलंब होऊ शकतो. आणि आजूबाजूला फुलं बघा ना त्याच्या सजवलेले आहे. आणि ते बेला पण बेलीला पण आलेले ना छान असं बनलेलं आहे. चला दम्मानी चला खाली. स्टेप बाय स्टेप चला पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. जुळजुळ वाहतं पाणी. याच्यातून आपल्याला जायचं आहे पुढे. जबरदस्त झरणा आहे. वरतून येणारं पाणी आहे छान आहे. आणि चला आता पुढे जाऊया आपण. आलो आहे इकडे. आलो आहे. चला दर्शनाला खूप गर्दी आहे. दर्शन आतमध्ये जाऊन करायचं सर आपल्याला.
संदीप भाऊ हे दे फोर पिल्लर दिसत आहे तुम्हाला एक तुटलेलं आहे आणि लगेच पाहिजे. दर्शन घेऊया. पिंड आहे. चला उतरायचं आपल्याला. चला हो हो चला चला. आता पुढे एक जण आपले मेंबर जात आहे आणि आपण दर्शन घेऊया. आणि स्टेप खूप खाली आहे. खोल आहे का लय? लगेच खाली किती किती खोल आहे? चला सर्वजण आपण जाऊया. स्टेप तर नाही इथून जाण्यासाठी. अरे बापरे खूप खोल येते. चला या. इथं स्टेप आहे बरं का सर. इथं स्टेप इथून आहे. खूप खोल आहे आणि हे आपली जी पिंड आहे छान असं बनलेलं आहे मंदिर. आणि महादेव 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 दर्शन घ्या नजारा घ्या. उलटाच कार्यक्रम झाला. मग मोबाईल पाण्यात चालले खाली. ते सेलिंग आहे ते सांग. बरोबर. हर 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 बम 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 बम. चला 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 सुप्रभात वरती चला. सुप्रभात दुसरा द्या. महादेव महादेव. फायनली आम्ही पोहोचलोय जिथे 4 पिल्लर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी आलो आहे. आणि आपण बघितलेले आहे ते पिल्लर जे आधी एकच उभा आहे आणि बाकी सगळे कट झालेले आहेत. काय उभा आहे पुन्हा. हर 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 बम 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 बम. दर्शन आमचं झालेलं आहे. आता आम्ही खाली उतरून जातोय आणि खूप खोल असं जिथे उतरणे चढणे खोल आहे. आता मी खूप गर्दी आहे. पिल्लर बघितले तुम्ही आत्ता आणि छान असे पिल्लर आहे. आणि इतकं पाणी आहे कमीत कमी मांड्यापर्यंत पाणी इथं साचलेलं आहे. आणि इथे मूर्तीही खूप छान आहे. आणि हे बघा तुम्हाला दिसतंय 4 पिल्लर 4 पिल्लर वगैरे सगळं. चला लिंगायत सर धन्यवाद सर. हो ना चलो एकदम छान दर्शन असे झालेले आहेत आपले. आणि हरिश्चंद्र गडावर येण्याचं सार्थक आज मी म्हणतो की कंप्लीट झालेलं आहे. हो. आणि एवढं आमचं पायपीट आम्ही केलेली आहे किंवा हे डोंगर आम्ही जो चढलेलो आहे याचं पूर्ण सार्थक आमच्या सुप्रभात ग्रुपला मिळत आहे. आणि आज हे मंदिर बघून मन प्रसन्न झालेलं आहे. एकदम आनंद वाटला. अगोदर तर आम्हाला सापडलं नाही मंदिर. महादेव जसं महादेव बसलेले आहेत तसंच आजची कंडिशन एकदम सुवर्ण मंदिर. चला सर भेटूया आता वरती जाऊया. निघालो आहे आम्ही परत रिटर्न आपल्या वाटेला. छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आता पुढे आपण रिटर्नच्या प्रवासात बघूया काय काय येतं आपल्याला काय काय नाही. आणि मन प्रसन्न असं दर्शन झालेलं आहे सगळ्यांचे. हो हो हो. मुन्ना पाय सटकतोय आरामशीर आहे. हे बघ दमाने चढ. जिथून पाणी वाहते तिथं पाय ठेवलं तर चांगलं आहे कधी पण. मुन्ना आमचा सटकला होता इथून पाय सटकला आहे त्याचा. बरं तरी गनिमत त्यांनी धरलं आहे. आपले लिंगायत सर होते मागं त्याला धरायला. नाही तर खाली गेला असतं पाण्यामध्ये. लागलं नसतं म्हणा एवढं काही. पण मग तरी प्रत्येकानं आपल्या सेफ्टीने चालावं येते तरी.
प्रकारे आज आता या शेवटच्या टोकावर हरिश्चंद्रगड या ठिकाणी आलेलो आहे आणि आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. नमस्कार. खाली निघालो आहे आम्ही आता अर्ध्या रस्त्यात आलो आहे आणि एकदम पूर्ण धुकं पसरलं आहे. छान असं वातावरण झालेलं आहे. असं सीन आपण फक्त मूवीमध्ये बघत होतो आणि तो सीन आता आपल्या समोर आहे. वातावरण एकदम छान, सीन आहे छान आणि स्लिपरी रस्ता झाला आहे आता. याला बी याच होते झाडाला हे पावसून झालं मग तेव्हा. हो, पावसानं कंटिन्यू पाणी येऊ शेवट. ती झाडं वेगळं होती इथलं बरं का बघा. त्यात जास्त शेवळ होता असं याच्यापेक्षा. सरकारने अर्धा टप्पा पार केलेला आहे. ती 20 मिनिटाच्या नंतर आम्ही आता उतरणार आहोत. एकदम छान प्रकारे आम्ही वरती गेलो आणि कोणत्याही प्रकारचा काही त्रास झालेला नाहीये आणि एकदम छान करायला वाटलेला आहे. सकाळी निघालो होतो तेव्हा इथं खूप धुकं होतं. आपल्याला कळतही नव्हतं या शेतामध्ये काय आहे. तर इथं भाताची शेती आहे आणि भाताची शेती आणि तुम्ही बघा वरती वातावरण एवढं छान आहे. एवढं पाणी आहे का त्यांना भाताशिवाय पर्याय नाही आहे आणि धुकं असल्यामुळे सकाळचं वातावरण एवढं क्लिअर दिसलं नाही. आता एकदम छान दिसतंय. विचार करा त्या टोकाला आम्ही गेलो आहे आणि तिथून पुढं हे खूप लांब आहे. तिथून आम्ही जाऊन आलो आहे. हे धबधबा किती छान आहे. वा, असे असंख्य धबधबे वरती आहे, मोठमोठे धबधबे. आता आपले ट्रेकिंगची समाप्ती झालेली आहे. तसंच आपण आता समृद्धी महामार्गावरती आहे. एकदा खिडकीपासून आपला समृद्धीवरती आलेलो आहे आणि वैजापूरच्या थोडंच जवळ थांबलेलो आहे सध्या थोडंसं फ्रेश होण्यासाठी.